श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे 29 जानेवारी, वार बुधवार, आणि या दिवशी आलेले आहे नवीन वर्षातील म्हणजेच इंग्रजी नवीन वर्षातील पहिलीच अमावस्या, मौनी अमावस्या. मौनी अमावस्येला पौष अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते. मौनी अमावस्या ही जी आहे तर ती सर्वात महत्त्वाची आणि श्रेष्ठ अमावस्या मानली जाते. महिन्यामध्ये प्रत्येक अमावस्येला वेगवेगळं महत्त्व असतं आणि या अमावस्येच्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये भरपूर असे उपाय, सेवा, पूजा, प्रार्थना, अर्चना करत असतो. तर त्यातलाच हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच दर्श अमावस्येच्या दिवशी रात्री आपल्या घराच्या उंबरट्यावरती करायचा आहे. आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंबरट्यावरती ह्या 3 वस्तू जाळायच्या आहे, जेणेकरून आपल्या घरातील सर्व दोष, रोजची भांडणे, शत्रुत्रास, दारिद्र्य, अडचणी, दुःख संपून जातील आणि आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष आपल्याला आढळत असतात आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात म्हणजे अमावस्या असते, पौर्णिमा असते, ह्यावेळेस तुम्ही बघा की हे दोष जे आहेत ते प्रामुख्याने आपल्याला जाणवतात. अमावस्या जवळ आली की घरामध्ये खूप भांडण, कटकट, वादविवाद वाढत असतात किंवा घरामध्ये आपल्याला असं जाणवतं की अचानक आपला खर्च वाढलेला आहे, कुठे ना कुठे पैसा खर्च होऊन जातो ज्यावेळेस अमावस्या जवळ येते, पौर्णिमा जवळ येते. कारण ह्या वेळेच्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या ॲक्टिव्ह होत असतात, जागृत होत असतात. त्यामुळे त्या जो शक्तींचा प्रादुर्भाव आहे तर तो आपल्या जीवनावरती आपल्याला दिसत असतो. त्यामुळेच आपल्याला जे हे दोष आहे तर ते दूर करण्यासाठी, आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होण्यासाठी ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात त्यांना आपल्या घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी हे जे प्रभावी उपाय असतात तर ते करायचे असतात. त्यातलाच हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आपल्या घरामध्ये ज्या वेळेस कुणी येतं किंवा जर कोणाच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही वाईट भावना असते तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणत असतो की तुझे जे काही चांगले वाईट जे दोष असेल तर ते माझ्या उंबरट्याच्या बाहेर ठेव. म्हणजेच काय, माझ्या उंबरट्याच्या आतमध्ये, माझ्या घराच्या मध्ये तुझी नकारात्मकता घेऊन येऊ नको. म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती कुठून प्रवेश करत असतात तर उंबरट्यावरनं. त्यामुळे ह्या नकारात्मक शक्तीने आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये, वाईट शक्तीने आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये, त्यासाठीच आपल्याला उंबरट्यावरती ह्या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहे. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आणि तुमच्या कुटुंबाची खूप प्रगती होईल. बघा, काही असे शत्रू असतात ना, ह्या शत्रूंचा आपल्याला खूप त्रास होत असतो. तर शत्रूंचा त्रास आपला संपून जावा आणि जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे, मग ते व्यापाराचं, व्यवसायाचं असेल किंवा इतर तुमचं महत्त्वाचं काम असेल, कोर्ट कचेरीचं असेल किंवा एखादं तुमचं महत्त्वाचं काम आहे तर ते पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय आता आपल्याला कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची आता सविस्तर माहिती आपण घेऊया. सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला आज रात्री 5 नंतर करायचा आहे. आता तुम्हाला जर शक्य झाला तर 5 ते 6चा हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्ही करू शकता, कारण 6 पर्यंत अमावस्या आहे. पण तुम्हाला जर नाही शक्य 6 पर्यंत हा उपाय करणं तर मग तुम्ही 5 नंतर तर 9 किंवा 10 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर अशा पद्धतीने जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तर हे सर्व नियम पाळून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. मनामध्ये कोणत्याही प्रकारची किंतु परंतु येऊन देऊ नका. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका येऊन न देता आपल्याला हा उपाय करायचा आहे. तेव्हाच त्याचे जे फायदे असतात तर ते आपल्याला होत असतात. उंबरटा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो. आपल्या उंबरट्यावरच आपल्या घरामध्ये ज्या काही सकारात्मक
नकारात्मक आणि नकारात्मक लहरी असतात तर त्या प्रवेश करत असतात. त्यामुळेच आपला उंबरठा स्वच्छ ठेवणं आणि उंबरठ्यावरची नकारात्मकता नष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज अमावस्येला करायचा आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, सर्वात प्रथम कापूर घ्यायचा आहे. आता तुम्ही मातीचं भांडं घेऊ शकतात किंवा मग तुमच्याकडे एखादं ज्या भांडं असेल त्यामध्ये तुम्ही कापूर जाळत असेल तर ते भांड्यामध्ये तुम्हाला 5 कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता ही पहिली वस्तू झाली ती म्हणजे कापूर. कापूरमध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात, कापूरमध्ये सकारात्मक लहरी असतात आणि कापूर जाळल्यामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. आणि जर आपण कापूर घरामध्ये जाळला तर नकारात्मक शक्ती देखील आपल्याला नष्ट होत असतात. तर असा हा प्रभावी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो घ्या, नाहीतर साधा कापूर जर घेतला तरीही चालेल. त्यानंतर आता पुढची जी वस्तू आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या 5 घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा लवंगा नको, अखंड ज्या फुलवाल्या लवंग असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहे. त्यानंतर 2 तेजपत्ता, ज्याला आपण तमालपत्र म्हणतो बघा, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि आपल्याला थोडंसं खडे मिरची असतं तर ते घ्यायचं आहे. या 3 वस्तू तुम्हाला त्याच्यासोबत कापूर सोबत घ्यायच्या आहेत. कोणत्या, तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला लवंगा, त्यानंतर आपल्याला तेजपत्ता आणि थोडंसं खडे मीठ, या सर्व वस्तू घ्यायच्या आहे. नंतर त्या कापूर सोबत तुम्हाला ठेवायच्या आहेत. आणि नंतर तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ह्या वस्तू उतरवायच्या आहेत. घरातील लहान मुलं असेल, वयोवृद्ध असेल, आपले आई वडील असेल, सासू सासरे असतील तर त्यांच्यावरून ह्या वस्तू उतरवायच्या. कारण आपल्या मनामध्ये सुद्धा ज्या वाईट शक्ती असतात तर त्यांचा जो काही संगम असतो तर तो तयार झालेला असतो, त्यामुळे तो दूर करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून या वस्तू तुम्हाला 5-5 वेळेस उतरवायच्या आहे. नंतर घरातील प्रत्येक भिंतीला ह्या वस्तू ज्या आहेत त्या टच करायच्या. आणि टच करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि असंच टच करत करत तुम्हाला उंबरठ्यावरती या वस्तू घेऊन जायच्या आहे. तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी ठेवायच्या आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, लाकडी उंबरठा असेल तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या उंबरठ्यावरती ठेवू नका, कारण शक्यतो करून त्या वस्तू ज्या आहेत त्या आपण जाळणार आहोत आणि त्यामुळे उंबरठा आपला जळू शकतो किंवा खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्या डायरेक्टली उंबरठ्यावरती ठेवू नका. जर लाकडी असेल तर, मार्बलचं असेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही ठेवू शकता. लाकडी असेल तर खालच्या साईडला ठेवा किंवा घरातल्या आतल्या साईडला तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ज्या वस्तू आहेत, कापूर घ्यायचा आहे त्यातला एक आणि तो दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करून त्यामध्ये टाकायचा आहे. आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे. कापूर जळाला, त्यातल्या वस्तू थंड झाल्या की त्यानंतर माझ्या घरातील इडापिडा संपलेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा. आणि त्या सर्व वस्तूची जी राख आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. डोळे बंद करून माझ्या घरातील सर्व नकारात्मकता मी नष्ट केलेली आहे असा भाव मनामध्ये ठेवून ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला ब्रह्मांडामध्ये म्हणजेच आकाशामध्ये एक फुंकर मारून उधळवायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. करून बघा. श्री स्वामी समर्थ.